शशी वाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे, आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून, चंडीची ती प्यास मराठे, दुर्गेचे ते हास्य मराठे, हिसेला अडवा जाऊन कोरे फाडून पल्ल्याड जाती मराठे। मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा गुरुवारी नवी मुंबईत येऊन धडकणार आहे। दुपारी पनवेलमध्ये जेवण झाल्यावर मुक्कामासाठी नवी मुंबई वाशीत थांबणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात निघालेला मोर्चा आता अंतिम टप्प्यात आहे। आरक्षण मिळालं तर विजय यात्रा, नाही तर अंतिम यात्रा, या भूमिकेतून निघालेल्या मोर्चाचे सरकारपुढे आव्हान ठरले आहे। लाखो करोडोंच्या संख्येत असलेल्या आंदोलकांसाठी मराठा क्रांती मोर्चाने कंबर कसली आहे। यासाठी नवी मुंबईत मध्यवर्ती कार्यालय बनवण्यात आले आहे। त्याच ठिकाणून नियोजन करण्यात येणार आहे। महापालिका, सिडको, पोलीस प्रशासन व एपीएमसी प्रशासनाच्या माध्यमातून पाचही मार्केट, मोकळी मैदाने, पालिकेच्या व खासगी शाळा, भवन, शाळेची मैदाने या ठिकाणी राहण्याची, खाण्याची व पाणी पिण्याची व इतर व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पोखरकर यांनी बोलताना सांगितले। एपीएमसी मार्केटमध्ये मुख्यत्वाने त्या सगळ्यांचा मुक्काम या ठिकाणी असेल। काही जागा आम्हाला कमी पडणार आहे, त्या संदर्भामध्ये आम्ही एपीएमसी मार्केट प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल किंवा सिडको प्रशासन असेल, या सर्वांशी पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी आम्ही सिडको एक्झिबिशन सेंटर आहेत, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर ते वाशीपर्यंत जी काही मैदानं आहेत, महानगरपालिकेचे जे काही हॉल्स आहेत, हे सगळे 25 तारखेसाठी आम्हाला द्यावेत अशा पद्धतीची विनंती आम्ही या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे। पोलीस प्रशासनासोबत देखील बैठका झालेल्या आहेत। ट्रॅफिक संदर्भामध्ये काही मीटिंग्स आमच्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत। नेमकं कशा पद्धतीने येणार, गाड्या आपल्याला कुठले रस्ते बंद करावे लागतील या संदर्भातलं काल एक प्राथमिक बैठक आमची झाली। आज आम्ही त्या संदर्भामध्ये एक बैठक घेऊन ते सगळं रोड मॅप आम्ही फायनल करणार आहोत। आणि आमच्याकडून आम्ही तयारी करत जरी असलो तरी परंतु करोडोच्या संख्येने येणारा मराठा समाज या सगळ्यांच्या राहण्याची, खाण्याची आणि सकाळची प्रात्यविधीची जी सोय आहे, मोबाईल टॉयलेट्स वगैरे असतील किंवा पाण्याचे टँकर्स असतील, या संदर्भामध्ये आम्ही महानगरपालिकेकडे त्या तशी विनंती केलेली आहे की तुम्ही ज्या काही जवळच्या महानगरपालिका आहेत सगळ्यांशी संपर्क साधून ते मोबाईल टॉयलेट, पाण्याचे टँकर, पिण्याचं पाणी ही सगळी सुविधा आम्हाला येत्या 25 तारखेला आणि 26 तारखेला सकाळी या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी। त्यातच आंदोलकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नवी मुंबई केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनने पुढाकार घेतला असून कामोठे ते आझाद मैदान सेवा पुरवण्यात येणार आहे। त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील आंदोलक हा थेट नवी मुंबईत येणार असल्याने 2 ते 3 करोड समुदाय या ठिकाणी येण्याची शक्यता असल्याची पोखरकर यांनी सांगितले। गुरुवारी येणाऱ्या मोर्चासाठी मराठी क्रांती मोर्चा तयार असून जर काही समाजाची गैरसोय झाल्यास त्याला नवी मुंबई प्रशासन व राज्य सरकार जबाबदार राहील असे यावेळी पोखरकर यांनी स्पष्ट केले आहे। आम्हाला असं वाटतं कुठेतरी सरकार हा मोर्चा जो आहे हा मुंबईत जाऊ द्यायचा नाही का, हा मोर्चा सरकारला दडपून टाकायचा आहे का, म्हणून हे प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही का, असा प्रश्न आज आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालाय। आणि म्हणून आज जे काही नवी मुंबई शहरामध्ये आम्ही केलेलं नियोजन आहे समाज म्हणून आणि इतर जे महानगरपालिकेकडून आम्हाला जी अपेक्षा आहे सहकार्याची, त्या संदर्भात आम्ही ही पत्रकार परिषद आज घेतली। आणि आजही आम्हाला विश्वास आहे की सरकार हे कुठेतरी आम्हाला मदत करेल, महानगरपालिका प्रशासन आम्हाला मदत करेल आणि करोडोच्या संख्येने येणाऱ्या बांधवांची या ठिकाणी गैरसोय होणार नाही याची काळजी या राज्याचे पालक म्हणून हे सरकार घेईल आणि हे महानगरपालिका घेईल असा आम्हाला आजही विश्वास आहे। आज बघूया, आज जर त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स आला तर आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला कळू। योगेश महाजन, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।